मी जालना येथे सीओ होतो आणि त्याच्या आशीर्वादाने मला पनवेलला मुख्याधिकारी होण्याचा मान मिळाला. त्यानंतर मला कधी मागे पाहायची वेळ आली नाही. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, मला ठाण्याला काम करायची परत संधी मिळाली. विलासरावजींच्या काळात मला पनवेल आणि ठाणे या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. मग ठाणे असेल, भिवंडी असेल, उल्हासनगर असेल, मीराबाईंदर असेल, 15-20 लाखाच्या लोकांचे वस्ती असलेल्या शहरामध्ये प्रमुख म्हणून मला काम करायचं संधी मिळाली. मित्र, आम्ही स्वच्छता असेल, एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, पूर्ण शहराची साफसफाई असेल, वृक्षारोपण असतील, पाणी पुरवठा असेल, उत्तम प्रशासन चालवलेलं आहे. मी भाईंदर असेल, पनवेल असेल, राज्य शासनाचे नव केंद्र शासनाचे पुरस्कार आम्ही प्राप्त केलेले आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालेलं आहे. या सगळ्या कार्याची दखल घेऊन आदरणीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या काळात मी 2 टर्म 5 वर्ष कमिशनर होतो भिवंडी आणि मीराबाईंदर महापालिका. हे सगळं मला ऑन मेरिटमध्ये मिळालं आणि माझ्या कामाची पद्धत, माझ्या कामाची प्रामाणिकपणा हे विचारात घेऊन राज्याचे आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यावेळेस नगरविकास मंत्री झाले. मी त्यावेळेस भाईंदरचा कमिशनर होतो. त्यांनी मला सांगितलं की आपण मंत्रालयामध्ये माझे खाजगी सचिव म्हणून आपण यावं. मी यंत्रकंचित कमिशनर पदाचा भाऊ केला नाही. मी तात्काळ ते पद सोडून सचिव या पदाला मी जॉईन झालो आणि एवढ्या पुढे 2 वर्षांनी अजून काळ बदलला. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पुनश्च त्यांनी मला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सचिव पदाचं काम करण्याची संधी दिली. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने अतिउच्च पदावर काम करण्याची मला त्या मुखेडमध्ये मी जे शिक्षण घेतलं त्या पुण्यानं मी ते करू शकलो असं मला वाटतं. मी जवळपास 15 ते 16 देशाटन केलेलं आहे. शासन विविध योजनेतून जपान असेल, जर्मनी असेल, सिंगापूर असेल, चायना असेल, म्हणजे अशा अनेक, श्रीलंका असेल, काठमांडू असेल, म्हणजे कितीतरी वेगवेगळे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. आणि केंद्राच्या विविध योजना आहेत, राज्यांच्या विविध योजना आहेत. मी हे काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचा स्वभाव, समाजाभक्ती काम करण्याची त्यांची पद्धत आणि काहीतरी सामान्य माणसाला देण्याची त्यांची इच्छा, याची मला खूपच प्रेरणा झालेली आहे. आणि मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत मी 5 वर्ष काम करत असताना किंबहुना त्याच्यापूर्वी मी 20 वर्ष त्यांच्या मतदारसंघात काम केलेलं आहे. मी ज्यावेळेस 2012ला उल्हासनगरचा कमिशनर होतो, आता श्रीकांतजी शिंदे 3री वेळ खासदार झाले, त्यावेळेस त्या पहिली वेळ खासदारकीला उपस्थित होते, त्यावेळेस मी कमिशनर होतो. म्हणजे आमचे त्यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी गेल्या 20-25 वर्षापासून अनुभवतो. ते रात्रीच्या 24 तास काम करतात. सामान्याच्या सामान्यासाठी, महिलासाठी, गरिबासाठी, मजुरासाठी, म्हणजे जो गरजू आहे त्याला ते मदत करण्याची त्यांची खूबी आहे. म्हणूनच ते आदर्श शिवसैनिक, बाळासाहेबांचे एकदम चाहते शिवसैनिक आणि परमेश्वराच्या कृपेने त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं आणि काम करण्याची संधी मिळाली. आपण सगळ्यांनी पाहिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गेले 2.5 वर्ष जे काम करत आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सामाजिक विविध घटकाचे प्रश्न आहेत, ते फार खुबीने सामाजिक आरक्षणाचे विषय आहेत. जे मराठा आरक्षणामध्ये विद्यार्थी पास झाले होते त्याच्या नियुक्तीचा प्रश्न होता, विविध संघटनेचे प्रलंबित प्रश्न होते, असे किती हजारो विषय. म्हणजे एवढे कॅबिनेट, एवढे निर्णय इतिहासात कधी झाले नाही माझ्या लोकांसाठी. एवढं धडाडीचं त्यांचं काम आणि त्या कामाला भावून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
मला खरंच वाटतं की आपणही आपल्या भागाचं काही गुण खेळलं पाहिजे, आपणही आपल्या भागातल्या नागरिकांना काहीतरी दिलं पाहिजे. आणि माझ्या पाठीशी आदरणीय गोजेगावकर पाटील साहेब, अशोक पाटील गावीकर, सोनटक्के सर आहेत, नावंदे आहेत, स्टेजवरची तर ही मंडळी आहेत, अशी 100-200 मंडळी आहेत. वेळ आल्यापर्यंत ते सगळे समोर येतील. आता शिवाजीनं तर आज दाखवून दिला मुख्यमध्ये की काय परिवर्तन काय होऊ शकते. सोनटक्के सरांचा त्यांना आशीर्वाद आहे. म्हणजे येणारा काळ परिवर्तनाचा आहे. परिवर्तन आम्हाला दुसऱ्यात नाही करायचं आहे, परिवर्तन आपल्याला आपल्यात करायचं आहे. मी काल काय होतो, मी आज काय आहे आणि उद्या आपल्याला काय करायचं आहे हे आमचं ब्रीद आहे. जे करायचं ते समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. मला माहीत आहे मुखेड आणि मुखेड परिसरात एक खरीप पीक झाला तर सगळे नागरिक, मोठ्या प्रमाणात कामगार, हैदराबाद असेल, मुंबई असेल, पुणे असेल, मोठ्या संख्येने कामाला जातात. पण ते काम करताना त्यांना किती मानधन भेटतो, त्याच्या कामात किती सुधारणा झाली पाहिजे. तेच जर शिक्षित असतील, इंजिनियर असतील, क्वालिफाईड फिटर असतील, इलेक्ट्रिक ट्रेनर असतील, चांगलं शिक्षण घेतलेले आरोग्य विभागाचे असतील तर त्यांच्या कामामध्ये 10पट गुणवत्ता असते. हे बदल आपल्याला समाजात करायचे आहे. आपल्याकडे महिला खूप मागे आहेत. महिलाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप जुना आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा करायचं आहे. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ही जी योजना काढलेली आहे, महिलाच्या खात्यात पैसे टाकून महिलांचा सन्मान व्हावं हा त्यांचा उद्देश आहे. घरामध्ये महिलाच्या हातामध्ये जर अधिकार आले तर घरातील पुरुष आणि त्यांचे जे भावंडे त्या आया बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्या महिलाचा रोल 100% विचारात घेतला जाईल. ह्यामागे त्याची भूमिका आहे. मी माझ्या आया बहिणीला विनंती करतो, जे काही तुमच्या अकाउंटला हे पैसे येत आहेत हे आता कोणी बंद करू शकणार नाही. आपण हा पैसा आपल्या लहान मुलं असतील, मुले असतील किंवा नातू असेल, लहान नात असेल, तिच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, आपला दैनंदिन जो व्यवहार असेल, व्यवसाय असेल छोटा मोठा, त्याच्या उत्कर्षासाठी हा पैसा वापरावा. वायफळ पैसा खर्च करू नये. कदापि आपल्या घरी कोणी समजा व्यसनाधीन असेल, मी म्हणणार नाही असावं, नसू नये खरं तर, पण कोणी दारूसाठी पैसे मागत असेल, कृपा करून एक नया पैसा द्यायचं नाही. मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो, कारण हे आपली ताकद आहे. तुम्ही स्वतः परिवर्तन केलात तर कुटुंबात परिवर्तन होईल. आम्ही घडलो, इथं गोजेगावकर पाटील आहेत, त्यांचे आई वडील किती आदर्श होते मला माहिती आहे. वारकरी संप्रदायाचं ते घर. माझे आई वडील सुद्धा पांडुरंगाचे भक्त. आम्ही घडलो आमच्या आईमुळे. माझी आई आता 92 वर्षाची आहे. मी मुंबईला ठेवलेलं आहे. ज्या घरात नारीचा, महिलाचा आदर होतो ते निश्चितच समाजामध्ये ते घर वेगळं दिसतं. तशा प्रकारचं घर प्रत्येक समाजात आपल्याला निर्माण करायचं आहे. ते केव्हा होऊ शकते? महिलाकडे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. या ठिकाणी नावंदेंनी सांगितलं, आपण शिवाजी महाराज, बसवराज महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत. आपली परंपरा फार श्रेष्ठ आहे. आपण हिंदू धर्मामध्ये महिलांना फार मोठा आदर आहे. आम्ही आईला फार मोठा आदर मानलेला आहे, म्हणून आम्ही घडलेलं आहे. हे प्रत्येक जण केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. आणि त्या आई माऊलीने सुद्धा त्यांचे जे भावंड आहेत, त्यांची दृष्टी, त्यांचं जे लक्ष आहे, जरी ते निरीक्षर असल्या तरी त्यांची माया, त्यांचा प्रेम, तो मुलगा ती मुलगी कशी घडेल ह्याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. आणि त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये त्या घरात शिक्षणाच्या माध्यमातून जो काय पालट होईल ते काबाडकष्ट करून कधीही होणार नाही असं मला वाटते. तर हा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जो निधी भेटतो तो आपल्या
लहान बालकांसाठी, लहान मुलांसाठी, विशेषतः शिक्षणासाठी तो निधी वापरावा, म्हणजे हात जोडून आपल्याला विनंती आहे. जे आपण 100-200 वर्ष आपला कुटुंब कष्ट करत आला, जी प्रगती झाली, पण आपण शिक्षणाला महत्त्व दिलं तर आपला कुटुंब येणाऱ्या 20 वर्षामध्ये कुठल्या कुठं जाईल. आपले नाणे आता ते उद्या इंजिनियर होतील, कोणी डॉक्टर होईल, कोणी शिक्षक होईल, कोणी PSI होईल, कोणी डिस्ट्रिक्ट कलेक्टर होईल, कोणी तहसीलदार होईल. काही नाही झाला तर एक चांगला सज्जन नागरिक होईल. या भावनेनं ज्यावेळेस आपण समाज परिवर्तन करू तेव्हा खरा आपला समाज घडेल. आणि ते करण्यासाठी आपल्याला हे मिळालं आहे. आम्ही अति सामान्यातून आलो, आमच्या आईवडिलांच्या पुण्याईनं आणि शिक्षकाच्या पुण्याईने घडलो. ते आपल्याला समाजाला घडवायचं आहे. ही ताकद हे मान्यवराची माझ्या पाठीशी आहे. आणि मला आनंद आहे येणाऱ्या विधानसभेला हे परिवर्तन आपण करून दाखवणार आहोत. मला खात्री आहे की इथं एवढ्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जे भाऊबंधकी मला दाद देत आहेत, आया बहिणी जे दाद देत आहेत, ते निश्चितच निसर्गाचा तर आपल्याला आशीर्वाद आहेच, त्या जनसागराचा आशीर्वाद पाहता मला वाटते माझी जबाबदारी वाढणार आहे. गोजेगावकर पाटील असतील, इथं सगळे मान्यवर असतील, मी मुखेडवासियांना एवढंच शब्द देईन, हा बालाजी पाटील खदगावकर असं कुठलंही कर्तव्य करणार नाही की दुबारा तुमच्यासमोर मला खाली मान घालून याची वेळ येणार नाही. जे तुम्ही आशीर्वाद द्याल ते मरेपर्यंत आपण मुखेडसाठी काम करणार. आणि ह्या वरिष्ठांनी जे माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, निश्चित राज्याची विधानसभा असेल, केंद्र शासनाच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, सिंचनाचं खूप मोठं काम करण्याची संधी आहे. इथली जी भौगोलिक परिस्थिती आहे, फार कमी पैशामध्ये आपल्याला आता चांडोळ्याला धरण आहे, तशा प्रकारचे खूप धरणं आपल्याला बांधता येतील. आपल्याला लेंडी नदी आहे, मन्याड नदी आहे, काही लहान नद्या आहेत, त्याच्यावर खूप चांगले कोल्हापूर बंधारे करता येतील कमी पैशामध्ये. आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा शेती विकास करता येईल. मी शेतीमध्ये डबल ग्रॅज्युएट आहे. मी इंटरनॅशनल लेवलला इस्रायलला सुद्धा मी शेती बघितली. माझ्या दोन्ही मुली बच्चे महाराष्ट्रात आहेत. आपणही आपले पाहुणे असतील. आपण जर तुळजापूरच्या पुढे गेलो कोल्हापूरपर्यंत, 1 इंच जमीन खाली नाही आहे. 90% त्यांची जमीन ऊसाची आहे. आपण काय महाराष्ट्राचे नाही का? एका तालुक्यामध्ये 10 शुगर फॅक्टरीज आहेत. आपल्याकडे एक सुद्धा कारखाना नाही आहे. म्हणजे आपल्याला काही विकास करायचा नाही का? हे कुठंतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे. कृपा करून कुणाला कमी लेखण्यासाठी, कुणाला नाव ठेवण्यासाठी आमची लढाई नाही आहे. आमची लढाई अति सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी आहे. एवढंच मी या गणरायाच्या कृपेनं या ठिकाणी माझं मत मांडतो. या ठिकाणी शिवाजी आणि त्यांचे सर्व सहकारी मला इतकं प्रेम दिला. गोजेगावकर पाटील असतील, सगळे आमचे मान्यवर असतील, सोनटक्के सर असतील, नावंदे असतील, शंकर पाटील असतील, गायकवाड असतील, खूप खूप मंडळी आहे. मी सगळ्यांचे नावं घेऊन आता वेळ घेत नाही आहे. राम रहीम, जब तक चांद सूरज रहेगा, जब तक राम रहीम गणेश मंडळ रहेगा. आणि हे आहेत हे युनिटी आपण एक आदर्श म्हणून देश पातळीवर आपण नावारूपाला आणू आणि पुढच्या वर्षीचा गणपती याच्या 10 पटीनं आपण साजरा करू अशी अपेक्षा व्यक्त करून मी संयोजकाचे आभार मानतो. त्यांना आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या हातून आरती केली, आमचा पाहुणचार केला, आम्हाला या ठिकाणी हितगुज करण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.